जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वरली मटका, अवैध मोबाईल बँक, जुगार अड्डे, रेतीची तस्करी, गुटखा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या सर्व अवैध धंद्यांना काही पोलीस अधिकारी व काही नेते राजकीय आश्रय देत आहेत असे आरोप होत आहेत। अशाच अवैध धंद्यांमुळे 21 डिसेंबरच्या मध्यरात्री भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी विशाल देशमुख व सचिन पवार यांची निर्घृण हत्या होऊन हे दुहेरी हत्याकांड घडलं। त्यामुळे खामगाव मतदारसंघातील सर्व अवैध धंदे त्वरित बंद करावे, अन्यथा मुंबई येथे मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करू असा खणखणीत इशारा माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे दिला आहे। माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की घाटपुरी नाका परिसरात विशाल देशमुख व सचिन पवार यांची निर्घृण हत्या झाली। दोघेही भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी होते। त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने दोघांचे अवैध धंदे व दादागिरी वाढली होती। याशिवाय दोघांची हत्या करणारे आरोपी देखील भाजपा पक्षाशी संबंधित आहेत। रवींद्र भोंगळ यांच्या सोशल नेटवर्किंगवर तसंच जाहिरातीचे फलक व फेसबुक पेजवर तो भाजपाचा कार्यकर्ता असल्याचं स्पष्ट होते। विशेष म्हणजे विशाल देशमुख विरुद्ध पोलिसात अवैध व्यवसायासंबंधी अनेक गुन्हे दाखल होते। तसेच पत्नीच्या मृत्यू प्रकरणी देखील त्याच्यावर ठपका होता। सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे। याशिवाय विशाल देशमुख विरुद्ध पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव सुद्धा तयार केला होता, परंतु पोलिसांकडून वेळीच कारवाई न झाल्याने अखेर त्याच्या दादागिरीचे फलित म्हणून निर्घृण हत्या झाल्याचं बोललं जात आहे। तरी मतदारसंघात शांती, सलोखा व सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी तसंच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खामगाव मतदारसंघातील अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी निवेदनातून केली आहे। ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।